आहे आणि आघाडीमध्ये या सगळ्या गोष्टी होतात, सगळ्याचं समाधान होत नाही. शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण अखेर दोस्तीमध्ये किती ताणायचा हा प्रश्न होतोच. आणि म्हणून आज महाविकास आघाडीचं अलायन्स डिक्लेअर झालं, पण महायुतीचं अजून अलायन्स डिक्लेअर झालेलं नाही. हे किती भयानक त्यांच्याकडे मारामाऱ्या असतील हा प्रश्न महत्वाचा. आम्ही लोक कामाला लागलो, अजून महायुतीमध्ये कामाला पण लागले नाही. श्रीकांत शिंदेचं तिकीट फडणवीस जाहीर करतोय, हे किती तणाव असेल याचा अंदाज आहे. म्हणून आमच्या इथं असेल तरी आम्ही त्यांचं समाधान करू आणि महाआघाडीच्याच उमेदवाराला सगळ्यांनी मदत करेल अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निर्माण करू. सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भिवंडीचे पण जे नेते आज आपल्याला भेटायचे त्यांनी पण त्यांना आम्ही आज समजावून सांगू आणि मार्ग काढू. कशा पद्धतीने मार्ग काढणार आहे म्हणून, कारण की ज्या पद्धतीने आता बंडखोरी तिकडे विशाल पाटील करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे कसं दूर करणार आहे? आम्ही नाराजी दूर करू ना. मी तुम्हाला सांगितलं, भेटल्यानंतरच त्यांच्याशी बोलू ना. हा, कधीपर्यंत भेट होऊ शकते? म्हणजे काही त्यांनी अजून मला आलं नाही. मी आत्ताच गडचिरोली जिल्ह्यातून प्रचाराने आलो. आता पुन्हा नागपूरमध्ये प्रचार करायचा. 5 लोकसभेसाठी आता अवघे 2 ते 3 दिवस उरले आहेत प्रचारासाठी. काय एकंदरीत परिस्थिती आहे? भाजपच्या बद्दलचं प्रचंड चीड आम्हाला पाहायला मिळते आणि नरेंद्र मोदींच्या बद्दलची चीड या निवडणुकीमध्ये जाणवत आहे, पाहायला मिळते आहे. की 10 वर्ष नरेंद्र मोदींनी जनतेशी खोटं बोलून मुठभर उद्योगपतींसाठी त्यांचं सरकार काम करत होतं, अदानीचं सरकार होतं. अशा पद्धतीच्या भावना सर्वसामान्याच्या आहे. महागाईला कंट्रोल करू शकले नाही, बेरोजगारीला कंट्रोल करू शकले नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाहीत, गरिबांना न्याय देऊ शकले नाहीत आणि ती चीड प्रचंड लोकांमध्ये पाहायला मिळते आहे. आणि काँग्रेसने दिलेला जाहीरनामा, त्या जाहीरनाम्याला लोकांनी आपली पसंती दाखवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांचं इंडिया आघाडीला समर्थन या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण पाहतोय विदर्भात नरेंद्र मोदीपासून तर नड्डापासून अमित शहापासून तर गडकरी, फडणवीस सगळे जे मोठे नेते भाजपचे आहेत त्यांच्या सभा झाल्यात. त्यांना लोक पैशांनी आणावं लागल्यात आणि त्यांच्या भाषणाच्या पहिले लोक उठून जातात, असंही दर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि काँग्रेसच्या सभा झाल्यात, महाविकास आघाडीच्या सभा झाल्यात, त्याच्यामुळे लोक स्वयंपूर्तने येताना आपण पाहतो आणि लोक त्याला प्रत्येक शब्दाला काँग्रेसच्या त्याला रिस्पॉन्स करताना आपण पाहतोय. त्यामुळे 5ही जागा पहिल्या फेजच्या पहिल्या टप्प्याच्या काँग्रेसचे 5ही उमेदवार जिंकतील अशी परिस्थिती आज पहिल्या फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकेकाळी मोदींचा फोटो भाजपसाठी यूएसपी असायचा, आज आता लोकांना चीड आणणारा वाटतं ते फोटो. बिलकुल आहे. पण तुम्हाला मी आता गडचिरोलीला आदिवासी जिल्ह्यामध्ये होतो, तिथं मी म्हणालो होते, कारण की सगळ्यांचे एकच सिंगल फोटो आहे. त्या सिंगल फोटोला म्हणलं की याचं तोंड बघायचं नाही आम्हाला, असं तिथला आदिवासी आणि सामान्य माणसं बोलायला लागली. त्यामुळे लोकांमध्ये मोदींच्या बद्दलची चीड जाणवत आहे आणि उमेदवार सुद्धा मोदीच्याच नावाने वोट मागतात आहे. त्यामुळे लोक उमेदवाराला तर गावातही येऊ देत नाही आहे. अनेक आता गडचिरोलीच्या उमेदवाराची एक कहाणी सांगत होते. भंडाऱ्याच्या उमेदवाराला लोकांनी गावात त्यांच्या स्वतःच्या गावात त्यांना हाकलून लावलं. त्यामुळे अशा पद्धतीचं भाजपच्या जे आहेत उमेदवार त्यांच्याबद्दलची चीड स्वाभाविक लोकांमध्ये दिसते आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे नागपूरसहित 5ही जागा काँग्रेस पक्ष या ठिकाणी जिंकेल. अवघे 2 दिवस राहिलेले आहे. प्रियंका गांधींची सभा होणार होती, तारीख मिळाली नाही याची चर्चा आहे. नाही, त्यांना दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचे सेटल लागलेले असल्यामुळे त्या सभा रद्द झाल्या. पहिल्या टप्प्यात नाही, दुसऱ्या टप्प्यात होणार आहे? नाही, प्रियंकाची सभा 3ऱ्या टप्प्यापासून सुरू होते. पहिली सभा लातूरमध्ये 27 तारखेला त्यांची लागते.